सारा अनुभव आहे ह्या खेळाडूंकडे, कारण की वारंवार खेळताना देखील पाहायला मिळतात टर्फ क्रिकेट. असे खूप काही खेळाडू देखील आहेत जे पहिल्यांदा टर्फ खेळत असतील. थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होईल. सलामीची जोडी आपण पाहू शकतोय किरण भोईर आणि अनुराग पिसाळ. आणि आयोजकांची सूचना आहे, अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला कोणतीही सूट दिली जाणार नाही. कृपयाची दक्षता घ्यायची आहे. जे तुम्हाला नियम, जितेंद्र वैती गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. जितू भाऊ राईटम राऊंडने मारा करतील तर स्ट्रायकिंग एंडवरती किरण भोईर. आपण यांना नेहमीच ओरम क्रिकेट खूप चांगल्या दर्जाचे खेळताना पाहायला मिळालेत, परंतु आज अंडरम क्रिकेट कशा पद्धतीने खेळतील हे देखील पाहूयात. पहिला चेंडू, ओहो पहिला चेंडू थोडासा लेग एसटीच्या बाहेर. पंच दर्शवतायत वाईड बॉलने सुरुवात झाली आहे. यावेळेला पायावरती टाकलेला चेंडू आणि काय होत आहे, आपल्या जाळ्यामध्ये फसवलंय जितेंद्र वैती यांनी आणि किरण भोईर बॅक टू द पवेलियन. गणेश खेडेकर यावेळेला देखील जोरात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिली मॅच आहे, नक्कीच कशा पद्धतीने रंगते पाहूयात. यावेळेला थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते ते चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. धाव संख्येत भर, धावा लागतात धाव फलकावरती 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ यावेळेला समोरच्या दिशेने लगावला टोला आणि यावेळेला मात्र पहिला येतोय षटकार. संकेत यांच्याकडून थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते. आमच्या बाजूला कोच बसलेत MK क्रिकेट अकॅडमीचे मिलिंद काजोळकर, सांगतात की ही कॅच होती, अगोदरच उडी मारली. यावेळेला देखील जोरात खेळण्याचा प्रयत्न, अमर जयस्वाल चांगलं क्षेत्ररक्षण करताना. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढील चेंडू, यावेळेला थोडासा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होत आहे. धावा धाव फलकावरती, एक गडी बाद 10. एक विकेट नक्कीच लवकर गेली होती किरण भोईरची, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलाय तांडव 11 या संघाने. मनोज गुंजाल यांचा हा संघ. MG विरुद्ध MK अशी चालू असलेली मॅच आपण पाहतो मित्रांनो. नवीन गोलंदाज संदीप एरुणकर. यावेळेला पहिला चेंडू नो आहे आणि एक धाव कंप्लीट केली जाते. मंथन तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव, नो बॉल, फ्री हिट
फ्री हिट आहे का? येस, फ्री हिट आहे. आता मात्र जीवदान असेल ह्या चेंडूवरती फलंदाजाला. पाहूयात कशा पद्धतीने मोठा व्हायतोय का फटका. यावेळेला समोरच्या दिशेने उडवला चेंडू, जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी अनुराग पिसाळ यांच्या बॅट मधून 6 धावा. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला स्टेप आउट खेळले तर जर चेंडू वरती लागला तर आणि तुम्ही झेल पकडला तर नक्कीच फलंदाज आउट होईल. कृपया याची दक्षता घ्यायची आहे, कारण की काही नियम आहेत ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेत आयोजकांनी. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला लेग एसटीच्या बाहेर पंच वाईड बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येत भर 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्रायकिंग वरती गणेश मात्र अजूनपर्यंत शांत आहेत. पाहूयात गणेश यांची बॅट कशा पद्धतीने बोलतीये. यावेळेला देखील गणेशाने देखील आक्रमण केलंय आणि समोरच्या दिशेने येतोय षटकार. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेला देखील नो बॉल दिला जातोय. नो बॉल आहे. फ्री हिट. पुढील चेंडू. संदीप येरुणकर थोडंसं मागडं ठरतायत या षटकामध्ये. यावेळेला देखील बिग हिट केला जातोय. समोरच्या दिशेने येतोय षटकार. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहेत. धावफलकावरती लागतायत. एक गडी बाद 35 धावा. पहा, पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत 25 धावा. संदीप येळुणकर यांच्यावरती मात्र हल्ले केले गेले आणि 25 धावा त्यांच्या या षटकामध्ये पूर्ण केल्या गेल्या. नवीन गोलंदाजीसाठी येत आहेत. बॉलर नेम प्रणय. सुपर ओव्हर या षटकामध्ये जर तुम्ही जेवढ्या धावा घ्याल त्याच्या डबल काउंट केल्या जातील. कृपया याची दक्षता घ्या. जर तुमची विकेट गेली तर तुमचे -3 धावा इथे कमी केल्या जातील. या षटकामध्ये काही होऊ शकतं. एक आगळा वेगळा प्रयत्न आहे या स्पर्धेमधील. इथे मॅच टर्निंग पॉइंट घेऊ शकतो असं म्हणायला काय हरकत नाही आहे, कारण की एखादी मॅच जिंकणारी हरू देखील शकतो आणि हरणारी मॅच जिंकू देखील शकतो कोणताही संघ. दरम्यान प्रणय महत्वाचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच वाईड बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली आहे या षटकाची. यावेळेला मात्र एक चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अनुराग पिसाळ यांची खेळी समाप्त होतीये. पहिला हादरा म्हणजे -3 धावा होतील यात मात्र शंका नाहीये. नवीन बॅटर गुड्डू भोईर. आखरी फॅन फॉलोवर आहेत गुड्डू यांचे. दरम्यान प्रणय खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. महत्वाचं षटक आणि महत्वाच्या षटकामध्ये महत्वाचा खेळाडू मात्र गोलंदाजी करताना पाहिला. नो चेंडू. आता येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू मात्र बिग हिट का हो, इथे डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र गणेश यांची खेळी समाप्त होऊ शकली असती. दरम्यान पुढील चेंडू. 35 धावा धावफलकावरती. यावेळेला पायावरती टाकलेला चेंडू गुड्डू यांचा. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला गुड्डू यांच्या देखील बॅट मधून येतोय षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या झटपट पुढे सरकते 41 धावांवरती. ओके, अजून यामध्ये धावसंख्या ऍड करायच्या बाकी आहेत. दरम्यान पुढील चेंडू.
हो हो हो, यावेळी देखील खूप चांगला चेंडू होता यष्टांच्या भागी. आकाश मिश्रा खूप चांगले यशीरक्षण करताना पाहायला मिळतात. अरे ऐसा कैसे डबल कर रहा है? पहले माइनस करेगा फिर डबल करेगा. तू पहले डबल कर रहा है क्या ऐसा? अरे पहिले प्लस कर आणि मग 3 रन ए एंडी पहले प्लस करके बाद में माइनस माइनस ना तो 9 किया 18 हुआ 18 में 3 15 रन. 9 धावा या षटकामध्ये आल्या आणि म्हणजे 9च्या डबल 18, एक विकेट घेतली म्हणजे -3, म्हणजे तब्बल 15 धावा या षटकामध्ये आल्या प्रणय यांच्या या षटकामध्ये. अरे मग लिहिले ना 9 झाले. अँडी ॲप मध्ये काय प्रतीक भोसले. गोलंदाज प्रतीक भोसले येत आहेत. पहिला चेंडू वाईड मात्र इथे हाताळताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू वाईड आहे. चला, जर चेंडू डायरेक्ट बाहेर पडेल तर वाईड आहे. पंचांचा निर्णय आहे तो. यावेळी देखील एक धाव उत्तर केली कंप्लीट, परंतु इथे मात्र नशिबाचा चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावफलकावरती 55. गणेश स्ट्रायकिंग एंड वरती, प्रणय गोलंदाजी, प्रतीक गोलंदाजी मार्क वरती. दरम्यान एक धाव इथे कंप्लीट केली गेली. पुन्हा एकदा एक चांगला फटका, परंतु इथे मात्र सीमा लगत संदीप एरुणकर यांनी एक चांगला झेल टिपलाय. निखिल भोईर यांची खेळी समाप्त होतीये. हद्रा क्रमांक 3 तांडव 11 या संघाला लागताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय अथर्व पावसकर मात्र मैदानामध्ये जात आहेत. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय तांडव 11. दरम्यान एका बाजूने गणेश मात्र खूप चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या पुढे सरकली आहे. धावा धावफलकावरती 57. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. यावेळेला स्टेप डाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाईल. चांगलं पिकअप अँड थ्रो. शेवटचा चेंडू, या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका अनिवार्य आहे, कारण की धावसंख्या 58. धावफलकावरती अजूनही एक षटक बाकी असेल या षटकानंतर. दरम्यान शेवटचा बॉल. यावेळेला देखील चांगला चेंडू होता. अरे काय यार हे अंपायर ठेवलेस ना. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झालाय. प्रतीक यांचं मात्र खूप चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करत एक विकेट देखील त्यांनी घेतली आहे. 58 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाजी मार्क करते विशाल. अरे 2 अंपायरची इज्जत करा ना जरा. ठेवलेत ना मागे. विशाल येत आहेत. 58. हो, आज जवळजवळ विकेट होती, परंतु समजत नाही लागून अरे पण बॉल कुठे पण जातो. अरे भाई जाता है रे किधर भी बॉल. कधी कधी पुढील चेंडू. या वेळेला देखील वारंवार MK अकॅडमीचा विचार करायला गेलो तर खूप गचाळ असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, कारण की क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं पाहिजे तसं पाहायला मिळत नाहीये. दरम्यान
यावेळी देखील बिगिट केला जातोय. चांगला झेल सँडी. संदीप एरुणकर मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा करताना पाहायला मिळतात. धक्का क्रमांक 4 गणेश बॅक टू द पवेलियन. एमजी कम ऑन एमजी 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 अरे एमजी नाही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 3 बॉल 3 टू गो. बॅटिंग आणि बॉलिंग काय बघायला आलं पुढील चेंडू इथे मात्र न समजलेला चेंडू होता. पुढील चेंडू यावेळेला 1 धाव कंप्लीट केली जाते. एक मोठा फटका 60 धावा 61 धावा धावफलकावरती. पाहूयात किती धावांपर्यंत मजल मारतोय, कारण की 65 धावांपर्यंत मजल मारावी अशी इच्छा असेल, परंतु यावेळेला बिग हिट आणि एक मोठा फटका हवा होता. तो फटका मात्र इथे आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 67 वरती. जिंकण्यासाठी 68 धावांची आवश्यकता असेल ती MK अकॅडमी या संघाला. 30 चेंडू 68 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतील पाहूयात ह्या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. बोल ना नाम. म्हटला नाही एंटरप्राइज म्हटला नाही क्या. नेक्स्ट मॅच म्हटलानी वॉरियर्स विरुद्ध भूमी एंटरप्राइजेस. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच या नाणेफेकीसाठी. भूमी एंटरप्राइजेस विरुद्ध म्हटलानी वॉरियर्स अशी नेक्स्ट मॅच. चला अक्षय माडिक आलेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. नाणेफेकीचा कौल केला जातोय. पाहूयात नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने झुकतोय. जॉनी भाई का और भूमी भूमी वाले को MR मिस्टर मगन राठोड. येस म्हटलानी वॉरियर्स won the toss and elected to field first. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तांडव 11 नावातच तांडव आहे. तांडव म्हणजे शंकराचं रूप. बम बम बोले दे दे टोले पे टोले. आणि आपल्याला शंकर दिसतोय जो पिवळ्या टी शर्ट मध्ये आहे. मनोज गुंजाल. ए काय जाऊ दे. हॅलो हॅलो टार्गेट 68 आहे. प्लीज बॅट्समन नेम प्लीज. एक जितू भाऊ आहेत नॉन स्ट्रायकरवरती आणि ओके थँक्यू थँक्यू. स्ट्राईकवरती आहे प्रतीक. स्ट्राईकवर प्रतीक आणि नॉन स्ट्राईकवर जितू भाऊ आहेत. आणि पहिली ओव्हर घेऊन येत आहेत किरण भोईर. हो पहिलाच नो बॉल आहे. आणि हा दुसरा बॉल. चांगली फिल्डिंग केली तिथे. आणि धावसंख्या झाली आहे 3 रन 2 बॉल 3.
आणि हा चांगला फटका, एकच धाव मिळालेली आहे. अशा प्रकारे धावसंख्या झाली 4. आणि हा पुढे येऊन सरसावत चांगला षटकार. वाईट बॉल. 4 बॉल 11 धावा झालेल्या आहेत. आणि हा 1 रन आणखीन. 5 बॉल 12 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा अंतिम बॉल. आणि हा अतिशय उत्कृष्ट कॅच घेतलेला आहे गुड्डूने. 1 ओव्हर 12 धावा आणि 1 विकेट गेलेले आहे. प्रतीक आऊट झालेले आहेत. एक चांगला उत्कृष्ट झेल घेतला आहे गुड्डूने, निखिल भोईर यांनी. विशाल ना, बॅट्समन विशाल आलेले आहेत आता. 1 ओव्हर नंतर 12 धावा झालेल्या आहेत, 1 विकेट. बॉलर आले आहेत गणेश आहेत ना, गणेश दादा आले आहेत बॉलिंगसाठी. सेकंड ओव्हर. संघाची दुसरी आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन आले गणेश. स्ट्राईक होत आहेत जितू भाऊ. वाईट. पहिला बॉल वाईट. आणि हा फाईन लेगला खेळलेला शॉट आणि 2 धावा काढलेल्या आहेत. एक बॉल 15 धावा. आणि हा दुसरा बॉल. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पण असफल झालेला आहे. 2 बॉल झालेले आहेत. 2 बॉल 15. दुसऱ्या ओव्हरमधील आता तिसरा चेंडू. आणि हा बोल्ड. जितू भाऊ आउट झालेले आहेत. 15 धावावरती हा दुसरा विकेट गेलेला आहे संघाचा. आणि नवीन फलंदाज येत आहेत अमर जयस्वाल. 2 ओव्हर 3 बॉलमध्ये 2 विकेट आणि 15 धावा झालेल्या आहेत संघाच्या. सॉरी 1 ओव्हर 3 बॉल. सॉरी मिस्टेक. अमर जयस्वाल स्ट्राईक वरती. आणि हा 1 रन. 4 बॉल झालेले आहेत. दुसऱ्या ओव्हरचे 16 धावा झालेले आहेत. डॉट बॉल काढलेला आहे गणेश दादाने. वाईट बॉल. 16 धावा झाले 2 विकेट नंतर. 17 सॉरी. डॉट बॉल. 2 ओव्हर 17 रन झाले आणि 2 विकेट गेलेले आहेत. आनंद हे पॉवर प्ले ना. सॉरी हां. आणि आता ही पॉवर प्ले ओव्हर चालू झालेली आहे. तिसरी ओव्हर. नो बॉल. अरे तू इधर डाला था खुद के पैर के इधर और वाइड देख रहे हैं. सामना रंगतोय तो MK अकॅडमी विरुद्ध तांडव. अभी देख आणि कैलकुलेशन करेगा तो 12 रन
तांडव या संघाने सध्याच्या घडीला तांडव सुरू केलेला आहे. 2 विकेट मिळवले त्यांनी, 23 धावा देऊन फक्त, आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती. हे अतिशय महत्त्वपूर्ण असं षटक असं, या षटकात जेवढ्या धावा आपण धाव फलकावरती लावाल तेवढ्या डबल काउंट केले जातील, आणि एखादा विकेट जर गेला तर 3 धावा मायनस करण्यात येतील. त्या दरम्यान काढलेले एक सिंगल अमर याच्या बॅटमधून, एक तडाखेबाद फलंदाज स्ट्राईक वरती येतो. 6 धावांसाठी स्ट्रोक दिलाय. या डबल धावा काउंट केल्या जातील 12. या षटकामध्ये जेवढ्या पण धावा कुठल्या जातील त्या धावांच्या मोबदल्यात 2 डबल धावा काउंट केल्या जातील, आणि एखादा विकेट गेला तर 3 धावा मायनस करण्यात येतील. त्या दरम्यान गुड्डू आपलं षटक घेऊन तयार. पुन्हा एकदा टोलाला चेंडू जातो 6 धावांसाठी. पुन्हा एकदा तोच घनघणीत हल्ला जातोय चेंडू 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट असा फलंदाजीचा नमुना केलाय तो विशाल याने. निखिल भुईर यांचा चौथा चेंडू, आणि वाईटचा आहे पंचांचा इशारा. आनंद कृपया खेळाडूंनी कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करू नये. हॅलो, पंचांचा निर्णय अंतिम असेल. कृपया कोणी वाद घालू नये. हॅलो हॅलो, कृपया दोन्ही कर्णधारांनी भांडू नये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणत्याही प्रकारचे वाद इथे घालू नये. आपल्याला सामना आणि हे स्पर्धा हा बॉल काउंट आहे. पुन्हा एकदा चांगला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी झालेत. गाच्या क्षेत्ररक्षण केले तांडेलचे ओनर मनोज गुंजाळ. आता स्ट्राईक चेंज झालाय. एक तडाखेबाद फलंदाज नॉन स्ट्राईक गेला. पाहूया अमर काय करतो आपल्या बॅटमधून. या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारचा हल्ला करतोय, कारण धावा डबल होणार आहेत. मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु केवळ एकच धाव मिळेल. उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धावसंख्या या षटकामध्ये 21 धावा आलेल्या आहेत, आणि 21 धावांच्या 42 धावा झाल्या आहेत. आणि पहिल्या धाव संख्या धाव फलकावरती लावल्या त्या 59-2. जिंकण्यासाठी बारा चेंडू, आणि जिंकण्यासाठी हव्या त्या केवळ 9 धावा. बॉलर आहे गणेश, सामना करेल अमर. जिंकण्यासाठी आता अतिशय कमी धावा आहेत. मारण्याचा सिंगल धावांनी सुद्धा हा सामना जिंकला जाऊ शकतो, याचा अंदाज फलंदाजाने घेणं गरजेचं आहे. त्या दरम्यान विशाल स्ट्राईक वरती असेल. पाहूया कशा पद्धतीने खेळी करतो. शेवटच्या
पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा गणेश यांच्या बॉलिंगच्या माध्यमातून. गणेश पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय होतं 6 धावांसाठी अतिशय उत्कृष्ट इथे फलंदाजी करतोय विशाल. याने एक हाती सामना जिंकून देण्याचा प्रयत्न केला आपल्या संघासाठी. MK अकॅडमीचा तडाखेबाज फलंदाज विशाल हा एकतर्फी खेळी करतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक धाव पुन्हा जिंकलेले आहेत. सामना क्लोज. जिंकले सामना एक हाती जिंकला तो विशाल याने. अतिशय उत्कृष्ट असे खेळीचं प्रदर्शन केलं. तिसरं षटक अतिशय महत्वाचं होतं. त्या दरम्यान त्याने षटकांचा हल्ला चढवला आणि शेवटच्या षटकात सुद्धा एक षटकार मारला आणि विजयावरती शिक्कामोर्तब केलाय तो विशाल याने. MK या संघाचा विजय झाला इथे पहिलाच सामना आणि अतिशय रंगतदार झालेला सामना. तिसरं षटक हे अतिशय महत्वपूर्ण षटक आहे प्रत्येक संघासाठी आणि त्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतलाय त्या फलंदाजाने विशाल हा या सामन्याचा मानकरी ठरतोय. सामनावीर म्हणून विशाल यांना सन्मानित करण्यात येते. विशाल याने हा सामना आपल्या संघासाठी जिंकून दिला. अतिशय अवघड असं आव्हान त्याने सहजरित्या पेलवलंय ते विशाल याने आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय विशाल. कृपया कमिटीच्या इथे येऊन विशाल याने आपला सामनावीरचा पुरस्कार घ्यायचा आहे. विशाल कृपया आपण माईकशी संपर्क साधा. विशाल सामनावीरचा मानकरी ठरलाय तो विशाल. पुन्हा एकदा त्याचं हार्दिक स्वागत आणि ज्या पद्धतीने त्यांनी खेळी केली खरी अतिशय त्याचा मनावर तेवढं कौतुक आहे. आणि श्रवण एक उत्कृष्ट गोलंदाज त्याचा इथे सत्कार करताना दिसतो आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देताना.